श्री स्वामी समर्थ। आज आषाढ अमावस्या आहे। हिलाच दिव्याची आवस किंवा दीप अमावस्या असेही म्हणतात। आषाढ महिना संपल्यानंतर श्रावण येतो आणि नंतर भाद्रपद। या महिन्यामध्ये मद्यपान व मांसाहार वर्ज्य मानला जातो। घरामध्ये सुख समृद्धी, आरोग्य व लक्ष्मी यांची फलप्राप्ती होण्यासाठी व घरातील इडापिडा टळावी म्हणून अंधकार नाहीसा करून तेजोमय प्रकाश देणाऱ्या दिव्यांची पूजा करावी असे सांगितले आहे। आषाढ महिन्यातील संतत धारेमुळे धरणी हिरवाईच्या शालूने नटते। त्यासोबतच जल प्रदूषणाने साथीचे आजारही घेऊन येते। अशा साथीच्या आजारापासून रक्षण करणारी म्हसोबा, मरीआई सारख्या क्षेत्रपाल दैवतांना संतुष्ट करण्यासाठी या महिन्यात सामिष आहार दिला जाण्याची परंपरा आहे। अमावस्या हा महिन्यातील शेवटचा दिवस। महिनाभर राहिलेले सर्वच विधी या दिवशी पूर्ण केले जातात। तिन्ही सांजेला दिवे लागण्याच्या वेळी लक्ष्मी घरात येते व त्याच वेळी अलक्ष्मी निघून जाते अशी कल्पना आहे। या दिवशी सुवासिनी स्त्रिया घरातले दिवे, समया, निरांजनी, तांब्याचे दीपदानातले दिवे, लामण दिवे, कापूरवाती, लावायाच्या आरती इत्यादी घासून पुसून एकत्र मांडून त्याभोवती रांगोळ्या घालतात व ते दिवे प्रज्वलित केले जातात। त्याची हळद, कुंकू, अक्षता, फुलांनी पूजा केली जाते। कणकेचे गोड उकडलेले दिवे करायचे आणि मग त्यात साजूक तूप आणि कापसाची वात घालून सर्व दिवे पेटवून त्यांची आरती करून देवाला त्यानंतर गोडाचा महानैवेद्य दाखविला जातो। त्यावेळी पुढील मंत्राने दिव्याची प्रार्थना करतात। ती प्रार्थना अशी: दीप सूर्याग्नी रूप सत्वम तेजसाम तेज उत्तमम गृहाण मत्कृतां पूजाम सर्व काम प्रदो भव। त्याचा अर्थ असा: हे दीपा, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस। तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस। माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर। दीपज्योती परब्रह्मा दीपज्योती जनार्दना दीपो हरति मे पापसंध्या दीपम नमोस्तुते। शुभम करोतु कल्याणम आरोग्यम सुखसंपदाम शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते। तेव्हा ही लाजिरवाणी गटारी नाही तर पुढच्या पिढीला सुसंस्कृत बनवणारी दीप अमावस्या आहे। त्यामुळे ही दीप अमावस्या अशा पद्धतीने साजरी करावी। ही दीप अमावस्येची माहिती आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।